कशाच बघायचं काय बघा आता त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिल्यांदा संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासकीय लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असले म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं तवाच की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत. ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना. कवा तेवढ्याच येतात टेन्शन त्यांच्या कोणचे कमी. आणि त्यांनी काय केलं, येऊ नये का त्यांच्या निवडून? तर मुसलमान दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? काय बलाट्या फेलाट्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्याचा धुराळाच वाजत. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साप धिंगाणाच. मी विधानसभेपासून नाहीच. मी असले का असतो, मी लोकसभेला होतो का नाही? होतो उघड. मी ना नगरपंचायतीसाठी होतो, ना नगरपालिकेसाठी होतो, ना महानगरपालिकेत होतो, ना विधानसभेत होतो. आणि जिल्हा परिषदला राहणार नाही. त्याचं कारण काय बघा, या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे 4-5 येते आणि कोणाला करा म्हणताय. त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे. पण याच्यात लक्षात येतंय की हे अवघड आहे, हे सरकार अवघड आहे.